नमस्कार, मी कल्पना चलगावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. चला आता इथे बघा, सकाळी सकाळी आज मस्त छान अशा आहे ना पापड्या बनवायला सुरुवात केलेली आहे आणि त्या पण आहे ना रेशनच्या तांदळाच्या. आता इथे बघू शकता बाहेर चूल मांडलेली आहे आईने आणि हे बघा अशी विटांची चूल तयार केली. मस्त लाकडं पण गवऱ्या पण आहे आमच्याकडे आणि म्हटलं गॅसवरती ना चांगला जाळ लागत नाही आणि लवकर होत नाही. आता इथे बघू शकता जवळजवळ आहे ना हे जे आहे ना ते 10 किलो पीठ आहे. तर त्याचं आहे ना अर्धं पीठ इथे बघा घाट घेतलेलं आहे किंवा ही खिशी घेतलेली आहे. बघू शकता आईनेच घेतली, आई आणि मावशी आणि मी काही नाही पीठ टाकलं फक्त. मी काही असे कामं करत नाही कारण का मी म्हणजे मला त्रास होतो ना अजून त्याच्यामुळे. आणि इथे आहे ना आता थोडीफार तब्येत ठीक आहे आणि आईने ना मला सगळ्या गोष्टी करून दिल्या. आई माझ्याकडे 8 दिवसासाठीच आली तरी पण आईने ना सगळंच माझं उन्हाळ्याचं जे असतं ते करून दिलेलं आहे. बघू शकता आणि त्यांना माहीत असतं आणि सगळ्या गोष्टी आईला सगळं समजतं का नाही आपल्या लेकीला किंवा मुलाला काय द्यायचं काय नाही ते उन्हाळ्यामध्ये. मग ह्या पद्धतीने आता आई कधी राहत नाही पण आहे ना आता ह्या वेळेस आहे ना माझी तब्येत बरी नव्हती, मला बघण्यासाठी आई आली आणि ती 8 दिवसासाठी राहिली आणि आईने मला सगळं उन्हाळ्याचं साहित्य करून दिलं आणि मावशी पण आली मला बघायला तर ती पण थांबली. चला खिशी पण झालेली आहे किंवा मग हे पापडाचं पीठ शिजलेलं आहे आणि आता इथे ना घरामध्येच करतोय आम्ही. आता याच्या आधी ना पहिले ना आम्ही बाहेर केल्या ह्या पापड्या, त्याच्यानंतर आहे ना खूप म्हणजे खूप हवा सुटली कारण काय ना आमचं गाव जे आहे ना थोडं उंचावरती आहे आणि आमच्या गावाच्या खाली थोडेसे असं घाट वगैरे जंगल वगैरे आहे ना तिकडे, त्याच्यामुळे ना खूप हवा असते आमच्याकडे. आता उन्हाळा आहे तरी पण आहे ना खूप म्हणजे खूप, तुम्ही म्हणाल का उन्हाळ्यामध्ये गरम होतं तर आमच्याकडे गरम होत नाही. आमच्याकडे खूप हवा सुटते, अंगावरती अक्षरशः पांघरून घ्यावं लागतं इतकी थंडी असते आमच्याकडे. नाशिकची थंडी तो प्रत्येकाला माहीतच आहे कशी आहे ती. आणि आमच्या गावाकडे कसं आम्ही शेतातच घर बांधलेले आहे त्याच्यामुळे आजूबाजूला थंडगार असतं, त्याच्यामुळे ना छान मस्त वाटतं. हे बघा आता इथे सुरुवात झालेली आहे पापड करायला किंवा पापड्या करायला. हे बघा आता छोट्या मुली आहे आणि त्याच्यानंतर आहे ना मस्त छानच झालेल्या होत्या. इथे ना रेशनच्या तांदळाच्या पापड्या, हे बघा पापड पण म्हणतात पापड्या पण म्हणतात आणि हॉलमध्येच करायला घेतल्यानंतर म्हटलं सुकल्यानंतर बाहेर टाकू. आणि गावाला कसं बघा भरपूर कोणी ना कोणी असतं करून लागायला, त्याच्यामुळे ना वेळ पण कमी लागतो. हे बघा आता छोट्या मुलींना सुट्ट्या लागलेल्या मस्त कोणी टाकतं कोणी आणून देतं आणि कोणी करतं. तर हे बघा मशीन पण आमच्याकडे 3 आहे बघू शकता कारण का आम्ही घेतलेलेच आहे आणि भरपूर करायला लागतं. आता प्रत्येक वर्षी ना मी कधीच काही करत नाही, आता 2-3 वर्षापासून मी करत नाही. पहिले करायचे मी पण आता काही करत नाही. आणि मला आहे ना माझ्या मोठ्या जाऊबाईंना सगळं देतात थोडं थोडं. पण आता आहे ना म्हटलं चला आई आलेली आहे मावशी आलेली तर म्हटलं चल मला थोडं थोडं हे बनवून दे म्हटलं. तर आईने ना मला ना सगळं बनवून दिलं. हे बघा त्याच्यानंतर आहे ना उद्याकडे शेवया पण करायच्या आहे, आमच्या गावामध्ये शेवया पण करतात आणि त्या शेवया पण आई करून आणणार आहे. म्हणजे गावाला कसं जे गहू असतात ना त्याला थोडंसं पाणी लावून ठेवायचं आणि ते नंतर या पद्धतीने शेवया करायच्या. चला आता इथे बघू शकता ही माझी पुतणी आलेली आहे, ती यात्रेला आलेली बरं का, आजच आली ती. आणि इथे दूध बघू शकता तुम्ही कारण का आजच आमची गाय जणलेली आहे किंवा गाईला वासरू झालेलं आहे. आता इथे संध्याकाळची वेळ आहे कारण काय ना आमचे जेवण वगैरे झाले संध्याकाळचे आणि इथे ना सगळे मुलं माझ्याकडे झोपायला आले बघू शकता. आणि गाय जणलेली आहे, आता दुपारून जणली ती. त्याच्यानंतर तिला आहे ना बराच म्हणजे तिला जरा वेळाने ना आंघोळ वगैरे घातली आणि आंघोळ झाल्यानंतर मग तिचं दूध वगैरे काढलं. आणि हे बघा दूध काढल्यानंतर इतकं मोठं पातीलं भरून दूध निघालेलं आहे बघू शकता. आणि आमच्या घरच्या माणसांना कोणीच खाती नाही बरं का, असं गाय जर जणली ना तिचं दूध कवळं दूध म्हणता किंवा मग त्याला खरवस पण म्हणता, असं काहीतरी भरपूर नाव आहे त्याचे. हे बघा आता तिने एवढं पातीलं भरून आहे ना आणलं, मस्त ते छान शिजावलं, साखर वगैरे घातली. आणि आता वड्या पण पाडायला तर इथे वेळ पण नाही आणि एवढ्या लोकांना कुठे वड्या पाडत बसायचं, त्याच्यामुळे आमच्याकडे ह्या पद्धतीनेच आम्ही शिजवतो बघा हे दूध. आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी घेतलं थोडं थोडं खायला. तर याच्यातलं अर्ध पातीलं तसंच राहिलेलं आहे, झोपायची तयारी होती पण मग आता तिने आणलं तर म्हटलं चला आता कारण का एवढे आत्ता सध्या आमच्या घरामध्ये 20 लोक आहेत, 20 लोकांमधून आहे ना
काहींनी खाल्लं, जे बाहेरचे आले ना पाहुणे वगैरे त्यांनीच खाल्लं आणि घरच्या लोकांनी कोणीच नाही खाल्लं. इतकं शिल्लक राहिलं बघू शकता. आता सकाळीच परत दुसरं निघेल हे बघा. ज्यावेळेस आपल्याला कोणाला लागतं त्यावेळेस आहे ना मग गाय जणत नाही, पण ज्यावेळेस आपल्याला आहे ना हे बघा कोणी नसतं त्यावेळेस मग अशी गाय वगैरे जणते. पण ज्यावेळेस मी घरी येते ना गावाला नेहमी आमची गाय जणलेली असते. आणि ह्या पद्धतीने खूप छान असं गावाला काहीतरी असतं खाण्यासाठी. आणि हे कोवळं दूध आहे ना गाईचं, गाय जणलेली खूप म्हणजे खूपच पौष्टिक आहे. आवर्जून खाल्लं पाहिजे. आपण विकत घेतो पण ते एकदम प्युअर नसतं, ते काहीतरी मिक्स केलेलं असतं किंवा काहीतरी असतं त्याच्यामध्ये, ते घट्टच होत नाही. हे बघा आता मुलींना झोपायचं आहे. काही मुली ना वरती टेरेसवरती झोपणार आहे. आज भरपूर पाहुणे आलेले, कारण का उद्याकडे ना आमच्या गावची यात्रा आहे म्हणून काही पुतण्या काही त्यांचे मुलं वगैरे आलेले आहे. ह्या पद्धतीने चला इथेच मी एंड करते. बाय.